नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. मी वावरामध्ये आले होते कारण की आम्हाला ढेंगळे लावायचे होते आणि जे थोडं मोठे कांदे ना ते मम्मी कापत होते. म्हणजे आम्हाला वावरामध्ये लावायचं होतं आणि 2च वाफं लावायचं होतं, त्याच्यामुळे मग काय एवढं काही कापायचं नव्हतं. नंतर मम्मीने सगळं पालापाचोळा भरून घेतला. मग मी टाकायला होते ते दुसऱ्या वावरामध्ये नेऊन टाकायचं होतं कारण की खूप राडा झाला होता आरणी शेजारी आणि आम्हाला ना त्याच्यानंतर पाणी भरायचं होतं. तो गाईज मी पाणी भर रही हूँ आणि आमची भेंडी लई पातळ झालेली पण आहे ना, आता तिला निघाती थोडी 20-25 किलो भेंडी आणि ती बाजार पण चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही ठेवली. आणि ना पाणी पण भरायचं चालू आहे. पण काय झालंय, एका वाफ्याचं आहे ना ते एक म्हणजे वाफ आहे ना, एक अशी साईड आहे ना, लई पाणी पुढं जाते. पण आता काही करू शकत नाही. असं नाही का नवं वावर आहे मग त्याला थोडंसं वडू जरा जागे. आता लई जुनी भेंडी झालेली आमची. पाहू शकता इरिजन मोटर चालू झालेलं, लई प्रेशरने पाणी येते मला. आणि इकडं आमची भेंडी आहे, हे पाहू शकता. आमची पालक आणि भेंडी मी याच्यामध्येच लावली, पालक पण याच्यामध्येच लावली. आणि टोमॅटो पाहू शकता, टोमॅटो लई मोठाले झाले बघा, पण पिकलेले नाही आमचे टोमॅटो. हे बघा कशी मस्त आहे का नाही, काय पिकले तर बरं का, पण कच्ची यार पिकली. एक वावर झालेलं आहे भरून, एवढं एक झालं का कामच झालं मग आमचं. आता एक भेंड आवडलेले, दुसरं ओपन करायचे, ते भरायचे. हे भेंडीचं वावर झालं भरून, आता दुसरं एक भरायचं ते झालं. तर मित्रांनो, आमचं इकडं कांदा लावायचं काम चालू आहे. कांदा इकडं दीदी बघा आता फुल जोश मध्ये काम करत आहे बघा. प्युअर शेतकऱ्याची पोरगी शोभती का. आणि हे इकडे लांबच जोड फेकतात, ते सॉरी कांदा फेकतात. त्याने काम चालू आहे. मग मी इकडं गाडीत आहे आता हे ढेंगळं म्हणजे हे कांदा. आणि चला आता मी ना कांदा लावून घेते आता. तर हे बघा आमच्या इकडं 4 माणसांची टीम आहे आणि इकडे पप्पा एकटे, इकडे पप्पा वावर वडीत आहे. आमची 4 माणसांची टीम आहे. आता आम्ही पटापटा काम करूच, नाही तर मग आम्हाला लई बोलणं बसन. एक तर आमची 2 वाफक ढेंगळं लावून झालं पाहिजे, त्याला बी येतात. त्याच्यानंतर ते बी मग रोप लावायचं, मग कांदा लावायचा, असंच प्रोसेस आहे. आता ह्या दोघांची काम कमी ना हजा जास्त आहे, ह्यांचंच हेच चालू आहे. आज आमच्या ओमचा बर्थडे पाहू शकता. हॅपी बर्थडे म्हणा सगळ्यांनी याला. इकडं बघ रे ओम. आणि इकडं आमचा दीदी आणि ओम खड्डे घ्यायला होते मधून आणि कांदा टाकायला. मी आणि मम्मी ते काढायला होते. संध्याकाळचा ओमचा बड्डे होता, तर बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं. आम्ही आणलं होतं रसमलाई फ्लेवरचा केक, आणतो तर माझा खूप फेवरेट आहे. आणि ओम एवढा लाजत आणि त्याला असं फोटो वगैरे काढायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला खरंच खूप लाज वाटत होती. म्हणलं मुली एवढे लाजते नाही, पण मुलं एवढे लाजत काही खरं नाही गड्या. पण जाऊ दे म्हणलं, लाजाळू मुलगा आहे त्याला. आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यांनी बड्डे विश केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओम, हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं. आज मला करायचं आहे बटाट्याचं कालवण आणि भाकर, कारण की मम्मीला नाही सॉरी दीदी आणि पप्पा आहे ना वावर वडत आहे कांदे लावायचे, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मला ना पटकन जेवण बनवून घ्यायची गरम, कारण की सकाळी खिचडी केली होती आणि भाजी होती मेथीची, पण ती संपली. त्याच्यामुळे मग म्हणलं बटाट्याची भाजी करावी. आणि त्यांना पातळ कालवण काहीतरी खाऊ वाटलं होतं, कारण की वावरामध्ये असलं ना असंच भाकर चुरून वगैरे खायला सगळ्यांनाच आवडतं. त्याच्यामुळे ना त्यांच्यासाठी आता मी कालवण करते आणि भाकर करते आणि माझ्यासाठी पण करते. वावरामध्ये जाऊन खाते, परत घरी येते. मी म्हणन का माझं काम राहिलंय थोडंसं काम द्या, अशी नाटकं करीन, म्हणजे मग मला वावरामध्ये नाही लय वेळ ठेवायचे. कारण की मला संध्याकाळचं जायचे 4-5च्या सुमारास, कारण की मका वगैरे कापायचं आहे, बाकीची पण कामं असणारच आहे. त्याच्यामुळे मग आता थोडंसं दिवसभर आराम, कारण की माझं सगळं खोल्या वगैरे झाडून पुसून कपडे वगैरे धुवून सगळी काम नाही उरकलेली माझी. आता मला मका वगैरेच कापायचं राहिले. आता पहिले मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करते. मला बटाट्याचं कालवण करायचं, पण मी सारखं कालवण बनवता येत नाही. मी एक कांदा घेतलाय, आलं घेतलंय, लसूण घेतलंय. तर चला पटकन आपण आहे ना पुदिना आणू. आमच्या आता छोट्याशा ओमच्या बागेतून पुदिना आणू. पाहू शकता इथं पुदिना आहे, थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला. भया मायकून तर झाडच तुटलं. ओमचा आता मी लई रट्ट खाईन. एवढा पुदिना घेतलाय, माझ्याकडून झाडच तुटलं ते पुदिन्याचं. मी आता लई बोलणं खाणार आहे, कारण की त्याला ना असं झाडांबद्दल लई तर लई प्रेम आहे. त्याच्या झाडांना कोणी काही केलं ना त्याला तर लई राग येतो. तर आपण पहिलं पुदिना धुवून घेऊ, मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. मी कसं बटाट्याचं कालवण करते तुम्हाला सांगते, चला स्टेप बाय स्टेप सांगते. बटाट्याच्या कालवणामध्ये मी कांदा, आलं, लसूण आणि पुदिना बारीक वाटून टाकला होता. मग त्याच्यानंतर तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, ओवा टाकला आणि घरचा मसाला, हळद टाकली. मग ते जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे ते टाकलं. त्याच्यानंतर बटाटे कापून टाकले, मग शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून टाकले, मस्तपैकी शिजून दिलं. आणि माझं सगळं काही स्वयंपाक रेडी होता. थोडा वेळ शिजून द्यावं, त्याच्यानंतर मग मला जायचं होतं वावरात. तर फायनली माझी भाकरी करून झालेली आहे.
भात शिजायला टाकला आणि तिकडे कालवण शिजतंय. चला आपण ना लोणच्याच्या फोडी घेऊ, कांदा घेऊ तोंडी लावायला आणि आणखी मीठ. मी तर डायरेक्ट भांड्याची जाळीच घेतली होती. म्हणलं 2 बाटल्या पण घ्यायच्या, भात, कालवण, भाकर, लोणचं, मीठ, कांदा एवढं घेतलं होतं आणि टोमॅटो पण घेतलं होतं तोंडी लावण्यासाठी. म्हणलं मस्तपैकी जेवण होईल, कारण की ना खूप ऊन होतं आणि ह्या उन्हामध्ये भूक लागली ना लई चिडचिड होती माणसाची. मग गरम गरम जेवण असलं ना वावरामध्ये खायची मज्जाच वेगळी असते आणि अशी भाकर वगैरे कालवण चुरून खायची ना ती तर मज्जाच वेगळी. मग ती दोघंजण वावर ओढत होते, त्यांना बोलवलं, आम्ही मस्तपैकी जेवण केलं. बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यानंतर मला घरी जायचं होतं, घरची कामं पण होती मला. आलेलं आहे हे घेऊन, ज्यांना जेवायला आणलं होतं. हे आमची दीदी पाहू शकत, तुम्हाला ओळखत नसं, काळी पडली. आणि तिकडे पप्पा वावर वडीत, आता दीदी पण ओढू लागणार आहे. चला मी जाते आता घरी. दीदी बाय बाय कर. चला आता मला घरी जाऊन ना गायांचं छान वगैरे टाकायचंय, मका कापायचे, लय काम आहे मला. घरी आल्याच्या नंतर मग मी शेण वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग थोडंसं घरातली जेवढी भांडी राहिली होती तेवढी भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर मला ना भोपळा किसायचा होता, कारण की आम्हाला करायच्या होत्या भोपळ्याच्या पुऱ्या, म्हणजे घारगे, आणि मला तर ते खूपच आवडतात. मग मला जायचं होतं मका कापायला. तर मित्रांनो, मी आलेले आहे वावरात, मका कापायची आहे. पाहू शकता खूप म्हणजे सूर्यास्त झालेला आहे जवळपास. आता मला पटापटा मका कापू दे. मका कापून झाली आणि पप्पा दिवसभर दमले होते वावर वडून. त्याच्यानंतर पप्पाला घराच मागचं म्हणजे हत्ती गावात पण कापायचं होतं, तर मग मीच मका कापली आणि मीच वाहून टाकत होते. खूप जड मका होती. घरी आणून टाकल्याच्या नंतर मग ना मी गवार आणि थोड्याशा दुसऱ्या शेंगा होत्या त्या निसून घेतल्या. मम्मीने केल्या होत्या भोपळ घाराच्या पुऱ्या. मग सगळ्यांनी पुऱ्या वगैरे खाल्लं आणि नंतर सगळ्यांनी जेवण पण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पण मी पुऱ्याच खात होते, कारण की मला खूपच पुऱ्या आवडतात ह्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो.